आपण येथे कशासाठी जमलो आहोत हे आपण सर्वांना माहीतच आहे। आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी आपण संविधान दिन साजरा करणार आहोत। आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे कमांडंट सर यांना अध्यक्षीय स्थान स्वीकारावे अशी विनंती करते। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे प्राचार्य मिसेस राठोड सर यांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न करावे। तसेच आपल्या शाळेचे उपप्राचार्य डॉक्टर सोळंकी सर यांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावे। आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक डॉक्टर पडगाण सर यांना मी विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावे। आणि आपल्या शाळेचे पर्यवेक्षक पी बोरेकर सर यांना स्थानापन्न होण्याची विनंती करते। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सचिन पाटील सर यांना मी विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावे। आता आपण स्वागत समारंभाकडे वळूया। मी कमांडंट सरांना रिक्वेस्ट करते की त्यांनी भारताच्या संविधानाला पुष्पगुच्छ द्यावे। देऊ का किती मिनिटाचं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे कमांडंट संजय सोनवणे सर यांचे स्वागत करण्यासाठी मी दर्शन गुंजाळ याला विनंती करते। आपल्या शाळेचे प्राचार्य मिसेस राठोड सर यांचे स्वागत करण्यास मी ध्रुव आडकी याला विनंती करते। आपल्या शाळेचे उपप्राचार्य डॉक्टर सोळंकी सर यांचे स्वागत करण्यासाठी मी पवन मिसाळ याला विनंती करते। त्यानंतर आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक डॉक्टर पडगाण सर यांचे स्वागत करण्यास मी मिसेस सोनवणे याला विनंती करते। आपल्या शाळेचे पर्यवेक्षक पी बोरेकर सर यांचे स्वागत करण्यास मी आदित्य राठोड याला विनंती करते। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्यक्ती सचिन पाटील सर यांचे स्वागत करण्यास मी विकास जगताप याला विनंती करते। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्यक्ती श्री सचिन पाटील सर यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे। जय हिंद एव्हरीवन। विद्येची माता सरस्वती संस्थेचे आराध्य दैवत सद्गुरू श्री गजानन बाबा, डायसवर उपस्थित असलेले आपल्या शाळेचे कमांडंट सर,
प्रिन्सिपल सर, व्हाईस प्रिन्सिपल सर, पडगन सर आणि पर्यवेक्षक बोरीकर सर, उपस्थित गुरुजन वर्ग, विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. आज संविधान दिन आणि जनतेमध्ये संविधानाप्रती जागरूकता निर्माण व्हावी, त्यांना माहिती मिळावी, याच्यासाठी आजच्या दिवसाचं प्रयोजन. हा दिवस 26 नोव्हेंबर 2015 भारत सरकारने चालू केला. पहिला वेळेस त्यांनी हा दिवस पाळला, म्हणजे साजरा केला. तोही 125वी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. त्यांच्या कार्याप्रती मानवंदना देण्यासाठी हा दिवस चालू केला. तत्पूर्वी 2008 24 नोव्हेंबर सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी हा दिवस आधीच संविधान दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केलेली होती. आता नेमका संविधान म्हणजे काय, संविधानाचं प्रयोजन काय, संविधान कशासाठी बनवलेलं आहे, त्याचं काम काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पडाव्या म्हणून आजचा संविधान दिन. आता या संविधानामध्ये काय काय असतं? या संविधानामध्ये केंद्र राज्य संबंध, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, महाधिवक्ता, राज्य मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती, न्याय प्रशासन, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, महान्यायवादी, महाधिवक्ता, लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, आणीबाणी, विविध प्रकारच्या संस्था, या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश असतो. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सामान्य माणसाशी रिलेटेड जर कोणत्या गोष्टी असतील तर मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य, नागरिकत्व यासारख्या गोष्टींचा जास्त संबंध येतो. आपले जे मूलभूत अधिकार आहेत कलम 12 ते 35च्या दरम्यान आहे. आता या जर एक एक कलम वाचायला आपण सुरुवात केली किंवा पाहायला सुरुवात केली तर ते वृक्ष होईल. त्याच्यामुळं जास्त कंटाळवाणं होऊ नये म्हणून मग आपण तत्पूर्वी थोडंसं संविधान म्हणजे काय आणि कशी सुरुवात झाली याच्याविषयी थोडक्यात बघू. बघा, मानव हा या पृथ्वीवर अवतरित होऊन लाखो वर्ष झालेली आहे आणि हळूहळू ज्यावेळेस तो सिव्हिलाइज होत गेला, सिव्हिलाइज होत असताना जवळपास 12,000 वर्षापूर्वी आपण असं म्हणू शकतो की त्यांनी अग्नीचा शोध लावला, चाकाचा शोध लावला, हे जे काही प्राणी दिसतात यांना माणसाळायला सुरुवात केली, सर्वात महत्वाचं शेतीचा शोध लागला, अवजार बनवली आणि हे सगळं करत असताना समूह निर्माण होत गेले आणि या समूहामध्ये जो जास्तीत जास्त ताकदवर असेल तो मग गुंडगिरी करायला लागला म्हणा किंवा मग त्याची मोनोपोली जी असेल ते चालवायला लागला. मग हे करत असताना आता याच्यामध्ये स्त्रिया देखील होत्या. तर मानववंश शास्त्रज्ञांनी हा एक गैरसमज दूर केलेला आहे संशोधनाच्या आधारे की स्त्रिया ह्या मुलं वगैरे सांभाळायच्या त्यावेळेस, पण जोखमीची शिकार ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी स्त्रियांचा सुद्धा सहभाग तेवढाच असायचा. वास्तविक जेवढी हिंमत आणि जेवढं धाडस पुरुषांमध्ये असायचं तेवढं स्त्रियांमध्ये सुद्धा असायचं. पण निसर्ग किंवा निसर्गामध्ये दिसणारे विविध प्राणी, त्याच्यामध्ये मनुष्य प्राणी, याच्यामध्ये आपला जो लहान मुलांचा कालावधी असेल किंवा त्यांना जन्म द्यायचा कालावधी असेल हा इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये जास्त आहे. त्याच्यामुळं स्त्रियांना स्वतःच्या सोबत त्या मुलाचं सुद्धा संरक्षण करावं लागायचं आणि ते संरक्षण करत असताना त्यांना शिकार पॉसिबल होत नव्हती. मग त्या समूहामध्ये राहायला लागल्या. पण त्याही समूहामध्ये राहत असताना त्यांनी तो काळ जो असेल तो सत्कारणी लावला. त्यांनी जे काही विविध प्रकारच्या बिया वगैरे असतील या जतन करून सांभाळून त्या रुजवायला सुरुवात केली आणि तिथून पासून मग जे धान्य बिन्य जे आपण बघत असतो तर त्याचा एक हळूहळू शोध लागायला लागला. म्हणजेच इतिहास जो आता निर्माण झालेला आहे त्याचे जे पाळंमुळं आहेत, सर्वात महत्वाचा शोध हा स्त्रियांनी लावला, तो म्हणजे शेतीचा. कारण जशी जशी शेती विकसित होत गेली तसं तसं जोखमीचं जे काम होतं शिकारीचं, त्याच्यामध्ये जीव पण जाऊ शकत होता, हे हळूहळू मागं पडायला लागलं. प्रोडक्शन वाढलं, माणसाचंही आणि धान्याचंही, आणि हळूहळू जो मॉब होता हा वाढायला लागला. हा मॉब जसा जसा वाढायला लागला तसा तसा गोंधळाची परिस्थिती निर्माण व्हायला लागली. आता ही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी सूचना, कायदे किंवा काहीतरी नियम याची गरज उपस्थित व्हायला लागली. मग त्या ठिकाणी असलेले जे जाणकार लोक असतील त्यांनी एकत्र येऊन मग असं ठरवलं की आपण काही नियम तयार करूया. आणि ते नियम तयार केल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंट करण्यासाठी काही लोकांजवळ
दंडशक्ती आपण ज्याला म्हणतो ती सुद्धा देऊया आणि त्याच्या आधारे जो कोणी नियम तोडेल त्याला ते शासन करतील, नियमांचं पालन कसं होईल, सगळ्या लोकांचं वेलफेअर कसं होईल आणि सगळेच जण शांततेनं कसे राहतील याच्यासाठी प्रयत्न करण्यात आले आणि ही संविधानाची सुरुवात। इथून पासून मग संविधान हळूहळू इम्प्लिमेंट व्हायला लागलं। कारण जुन्या संस्कृती जर तुम्ही पाहिल्या, बॅबिलियन संस्कृती असेल, मेसोपोटियन संस्कृती असेल, सिंधू संस्कृती असेल, चीन संस्कृती असेल, ग्रीक संस्कृती असेल, ह्या सगळ्या ज्या संस्कृती आहेत ह्या अशा हळूहळू डेव्हलप व्हायला लागल्या आणि ह्या डेव्हलप होत असताना सगळ्यात लिखित संविधान जे होतं हे इसवी सन पूर्व 1754 मध्ये हम्मुराबी नाव ऐकलं असेल तुम्ही, मला वाटतं चित्रपटामध्ये वगैरे एखाद्या वेळेस येऊन गेलेलं असेल। तर हा बॅबिलियन संस्कृती मधला मेसोपोटियन ठिकाणी असणारा एक राजा होता। त्याची जी कायदे संहिता होती ही जवळपास 282 कायदे त्यांनी लिखित स्वरूपामध्ये ठेवलेले होते आणि राजांनी मला ते सांगितलेलं आहे आणि ते इम्प्लिमेंट आपल्याला करायचं आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं। त्याच्यामधले जर कधी थोडक्यात तुम्हाला एक दोन जर सांगितलं तर उच्चभ्रू माणसाने एखाद्या उच्चभ्रू माणसाच्या डोळ्याला इजा केली आणि तो जर कधी फुटला तर ज्यांनी इजा केली त्याचा डोळा फोडण्यात यावा असा कायदा होता। एखाद्याचं हार्ट जर मोडलं गेलं तर समोरच्याचं हार्ट मोडण्यात यावं असंही त्या ठिकाणी सांगितलेलं होतं। पण एखाद्या उच्चभ्रू माणसाने एखाद्या सामान्य माणसाचा डोळा फोडला, हार्ट मोडलं, त्याला काही इजा केली तर फक्त पैशाचं प्रोव्हिजन त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं। आता उच्चभ्रू माणसाच्या घरामध्ये मारहाण करताना एखाद्या स्त्रीचा मृत्यू झाला तर ताबडतोब ज्या माणसांनी मारहाण केलेली आहे त्याच्या घरातली मुलगी मारून टाकण्यात यावी अशा पद्धतीचे ते कायदे होते आणि हे देवानी फोर्सफुली समाजामध्ये शांतता नांदावी याच्यासाठी केलेले होते असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। आता हे चूक बरोबर याच्यामध्ये आपण पडायचं काही कारण नाही, कारण त्यावेळेस सिव्हिलायझेशन एवढं डेव्हलप झालेलं नव्हते, मानव अधिकार जे काही आहेत तोपर्यंत लोकांना त्याची जाणीव नव्हती। एखाद्याचं नुकसान केल्यामुळे आपलं नुकसान होतं हा एक फक्त मेसेज त्यांना द्यायचा असेल, हे असं 100% असं माझं म्हणणं नाही, असा एक मेसेज द्यायचा असेल असं कदाचित त्यांचं म्हणणं असेल, म्हणून मग तो कायदा इम्प्लिमेंट होत गेला। जशी जशी सिव्हिलायझेशन वाढत गेली हळूहळू आपण पाहतो मनु नावाचा प्रकार आपल्या भारतामध्ये होता। हा एक मनुष्य होता की ज्याने कायदे बनवले आणि ते कायदे संपूर्ण समाजामध्ये लागू केले। त्याच्यामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था असेल, आश्रम व्यवस्था, त्याच्यात ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि शेवटचा संन्यास, याच्यामध्ये 25-25 वर्षाचा कालावधी ठरवून दिला आणि प्रत्येकाने 100 वर्षाचं आयुष्य असेल असं एक त्यांनी अजून केलेलं होतं। मग हे सगळं चालू असताना त्याच्यामध्ये बाहेरून काही गोष्टी टाकण्यात आल्या की जेणेकरून ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते आपला स्वतःचा अधिकार प्रस्थापित करतील। आता हे खरं खोटं आपल्याला माहिती नाही, अभ्यासांचं मत आहे, तोही काही आपला इथं चर्चेचा विषय नाही। फक्त हे जे कायदे आहेत एक संविधानिक स्वरूपामध्ये हळूहळू डेव्हलप होत गेले आणि आपल्या देशावर जे विविध प्रकारचे राज्य करून गेलेले लोक होते ते जरी येऊन गेलेले असले तरी मनुचं जे काही एक संहिता तयार केलेली होती त्यानुसारच आपला कारभार चालू होता। जसं मुसलमानांमध्ये हदीस असतं तसं आपल्यामध्ये मनुनी निर्माण केलेली ती व्यवस्था। मग आता समाजामध्ये हळूहळू जसं जसं ब्रिटन येत गेला त्यांची लोकसंख्या खूप कमी होती, त्यांच्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस आपले राजे महाराजे वगैरे तिथे होते पण त्यांचे पार्लमेंटरी किंवा 1701 मध्ये झालेलं जे काही यादवी युद्ध असेल आणि ऍक्ट ऑफ सेटलमेंट याद्वारे पार्लमेंटरी आली आणि हळूहळू आजपर्यंत त्यांची लोकशाही डेव्हलप होत गेली। त्यांचं पाहिल्यानंतर अमेरिकन राज्यक्रांती ही सुद्धा 1775 ते 1783 दरम्यान जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या सेनापती अधिकार पदाखाली 13 वसाहतींनी जे स्वातंत्र्य पुकारलेलं होतं त्यांनी स्वतःला मुक्त केलं इंग्रजांच्या किंवा त्यावेळेसच्या ब्रिटिशांच्या तावडीतून। त्याच्यासाठी थॉमस जेफरसननी एक स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं 17व्या शतकामध्ये की प्रत्येक मनुष्य याला काही जीवित अधिकार असतात की जे त्याच्या जन्माबरोबर त्याला देण्यात आलेले असतात। पण गंमत बघा, हे लोक सांगत असताना सुद्धा मग जॉर्ज वॉशिंग्टन असेल किंवा थॉमस जेफरसन असेल यांनी स्वतःच्या शेतामध्ये राबवण्यासाठी गुलाम ठेवलेले होते। आता गुलाम हा असा प्रकार होता की जसं गोठ्यामध्ये आपण जनावर बांधत असतो त्या पद्धतीची वागणूक त्यांना होती। एखादं कुत्र आपल्या हातून मेलं तर आपल्याला कोणी काही म्हणणार नाही, त्या पद्धतीने तो गुलाम जर कधी त्यावेळेस इजा होऊन जरी गेला तरी त्याला जे मानवी अधिकार होते ते त्याला नव्हते आणि हे गृहस्थ सांगत होते स्वातंत्र्याचा जाहीरनामा आणि लोकांचे मूलभूत अधिकार। पण त्यावेळेसची सामाजिक स्थिती पाहता आपण त्याच्यावर भाष्य करणं बरोबर नाही।
त्यावेळेस इंग्रजांच्या वतीनं किंवा इंग्रजांच्या विरुद्ध फ्रान्सचे काही सैनिक येऊन लढायला लागले, कारण ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यामध्ये स्पर्धा होती. तर त्या ठिकाणी पाहून गेलेले जे सैनिक होते त्यांनी पाहिलं की अमेरिकन स्वातंत्र्य युद्धामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्यांनी जाऊन त्यांच्या फ्रान्समध्ये सांगितल्या आणि फ्रेंच राज्यक्रांती झाली. त्याच्यामध्ये ती राज्यक्रांती झाल्यानंतर 1789 ते 1799 दरम्यान त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता यासारख्या गोष्टी ज्या होत्या ह्या समोर आल्या. त्याच्यामध्ये रुसो, मॉन्टेस्क्यू, व्हॉल्टेयर यासारखे जे काही त्या क्रांतीचे जनक होते यांनी समाजामध्ये प्रबोधन केलेलं होतं आणि हळूहळू वारा आपल्याकडे व्हायला सुरुवात झालेली होती. साम्यवादी क्रांती 1917 मध्ये बोल्शेविक पक्ष स्थापन केलेला व्लादिमीर लेनिन यांनी 1903 मध्ये तो पक्ष स्थापन केलेला होता आणि 1917 मध्ये त्यांनी त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. आता हे सगळे जे क्रांत्या सांगितल्या ह्या क्रांत्या कशासाठी होत्या, तर विशिष्ट पद्धतीचे नियम लावून त्या पद्धतीनं समाज रचना चालावी याच्यासाठी त्या क्रांत्या केलेल्या होत्या. त्यावेळेस भारतात काय परिस्थिती होती, 1858 ला राणीने जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जाऊन तिथं ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता प्रस्थापित झाली. त्यानंतर जे काही कायदे वगैरे बनत गेले त्याच्यामध्ये काउन्सिल ऍक्ट महत्वाचे, नंतर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा वगैरे असेल किंवा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा असेल, हे कायदे जरी ब्रिटिशांनी त्यांच्या फायद्यासाठी आणले तरी एक कायद्यापुढे समानता किंवा सर्व सारखे वगैरे असे जे काही एक संविधानिक गोष्टी असतात या लोकांना समजावण्यासाठी, सांगण्यासाठी किंवा एकत्र आणण्यासाठी या कायद्यांचा त्यावेळेस त्यांनी उपयोग करून घेतलेला होता. आता या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यावर समीक्षा करण्यासाठी आता इथून सुरू होतं आपली संविधानिक प्रक्रिया. याच्या आधीही आहेत पण तो आपला अभ्यासाचा विषय नाही, कारण संविधान सभा हा शब्द न वापरता सुद्धा 1922 मध्ये गांधीजींनी अशा प्रकारच्या सभेची एक मागणी केलेली होती भारतामध्ये सगळ्यात पहिले. तत्पूर्वी सायमन कमिशन भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी जे काही आपल्या सभा वगैरे घ्यायसाठी किंवा लोकांमध्ये त्यांचं कार्य सांगण्यासाठी, म्हणजे सर्वांसोबत नाही पण नेत्यां वगैरे, त्यांना सायमन गो बॅक म्हणून काळे झेंडे दाखवण्यात आले. नंतर लाला लजपत रायचं वगैरे ते सगळं इतिहास आपल्याला माहितीच आहे. पण त्यांचा हेतू हा होता की असलेल्या कायद्यांची समीक्षा करून एक चांगल्या पद्धतीचं एक सुस्वरूप भारतीय कायद्यांना देण्यात यावं. त्यावेळेस बर्कनेट हा भारत मंत्री होता, त्यांनी सांगितलं की जर तुम्ही आम्हालाही काम करू देत नाही तर त्यांनी त्यांना चॅलेंज दिले एका प्रकारचं की तुम्ही तुमचे संविधान बनवून दाखवा. आणि ते संविधान बनवण्यासाठी मग मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक संविधान सभा स्थापन करण्यात आली आणि मग मसुदा समिती स्थापन करण्यात आली त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि मग त्यांचं ते कार्य चालू व्हायला लागलं. तत्पूर्वी मानवेंद्रनाथ रॉय, तुम्ही नाव ऐकले की नाही माहिती नाही, पण साम्यवादी खूप मोठा नेता होता, यांनी 1934 मध्येच भारतासाठी संविधान सभा असावी असं पहिल्या वेळेस म्हटलेलं होतं. बाकी हे घटनेचे काम चालू होते. नंतर 1934 मध्येच जे काही कायदे वगैरे झालेले होते त्यांचं बाइंडिंग करण्याचं काम त्या ठिकाणी करायचा प्रयत्न करण्यात आलेला होता की जो भारत सरकारचा 1935चा कायदा होता. 38 मध्ये पंडित नेहरूंनी सांगितलं की जेही काही संविधान सभेमध्ये लोक जातील हे लोकांनी निवडून दिलेले सदस्य असले पाहिजे आणि त्याच्यासाठी मग 1946 मध्ये ज्यावेळेस तरतुदी करण्यात आला त्याच्यामध्ये इलेक्शन घेण्यात आलं. आता या इलेक्शनाची एक गोष्ट अशी आहे की 46 मध्ये जरी इलेक्शन घेतलेलं असलं तरी बाबासाहेब त्यावेळेस निवडून आले होते बंगाल प्रांतातून. पण अडचण अशी झाली की 47 मध्ये पार्टिशन झालं. पार्टिशन झाल्यानंतर मग त्यांचं ज्या मतदारसंघातून ते निवडून आलेले होते तो मतदारसंघ बांगलादेश म्हणजे त्यावेळेसचा पूर्व पाकिस्तानमध्ये निघून गेला. आता तांत्रिक दृष्ट्या त्यांना संविधान सभेमध्ये कसं घ्यायचं ही मोठी अडचण निर्माण झालेली होती. ती अडचण गांधीजींच्या फोर्सनी मग व्यवस्थित करण्यात आली. त्यांनी स्वतःहून जातीनं लक्ष देऊन बाबासाहेबांना काँग्रेसच्या सीटवर एका जणाला राजीनामा द्यायला लावून त्यांना निवडून आणलं आणि संविधान सभेमध्ये त्या ठिकाणी पाठवलं. या गोष्टी घडत असताना तरतुदी चालू होत्या. त्या तरतुदीमध्ये असं सांगितलेलं होतं की 389 सदस्य असतील, त्यापैकी 292 हे ब्रिटिश प्रांतातले असतील, 4 कमिशनर प्रांतातले असतील, 93 हे संस्थानिकांचे असतील आणि त्यांचं बायबर्गेशन केल्यानंतर निवडणुका झाल्या. निवडणुका झाल्यानंतर 296 जे काही जागा होत्या 4 कमिशनरचे पकडून त्याच्यामध्ये 208 जागा ज्या आहेत ह्या काँग्रेसला मिळाल्या, 73 जागा मुस्लिम लीगला मिळाला, 15 जागा ज्या आहेत त्या अवांतर ग्रुपचे जे होते त्यांना मिळाल्या
आणि अशा पद्धतीनं निवडणुकीचा निकाल लागला. याच्यामध्ये 15 स्त्रिया होत्या संपूर्ण याच्यामध्ये. आता हे सगळं तयार झाल्यानंतर संविधान सभेच्या बैठका सुरुवात झाली. पहिली बैठक 9 डिसेंबर 1946. आता त्यावेळेस ती बैठक झाल्यानंतर त्याच्यामध्ये मुस्लिम लीग नव्हतं, कारण त्यांना स्वतःचं पाकिस्तान पाहिजे होतं, त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला. आणि बाकीचे जे सदस्य होते तेच त्या ठिकाणी गेलेले होते. आणि जे 93 सदस्य होते संस्थानिकांचे, त्यांनी सुद्धा त्याच्यावर बहिष्कार टाकला असं आपण म्हणू शकतो निवडणुकीवर, कारण त्यांना सुद्धा त्यांचे वेगवेगळे प्रांत पाहिजे होते. आणि मग त्या सभेमध्ये सच्चिदानंद सिन्हा, फ्रान्सचं अमेंडमेंट आहे की जो ही सगळ्यात ज्येष्ठ सदस्य असेल तो त्याचा अध्यक्ष होईल. आणि त्यावेळेस सच्चिदानंद सिन्हा यांना त्या ठिकाणी हंगामी अध्यक्षपद देण्यात आलं आणि रूपरेषा ठरवण्यात आली. आणि नंतर दुसरी सभा ती 9 डिसेंबर नंतर 2 दिवसांनी 11 डिसेंबर 1946 ला घेण्यात आली. त्याच्यामध्ये राजेंद्र प्रसाद आणि मुखर्जी यांना अध्यक्ष आणि उपाध्यक्ष संविधान सभेचे ठरवण्यात आले. आणि कायदेशीर सल्ला देण्यासाठी BN राव यांना नियुक्त करण्यात आलं. तिसरी सभा घेण्यात आली 13 डिसेंबर 1946. ही महत्वाची, कारण प्रियम्बल पंडित नेहरूंनी त्या सभेमध्ये मांडलं. आता एक सभेची आपण माहिती नाही घेऊ शकत. जवळपास 166 सभा त्या ठिकाणी झालेल्या आहेत संविधान सभेच्या. आता यालाच कायदे मंडळाची मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे. म्हणजे संविधानाचं काम करत असताना हे आपलं राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असायचे आणि ज्यावेळेस कायदे मंडळ म्हणून काम करायचे तर गवा माळवणकर नावाचे जे गृहस्थ होते त्यांना अध्यक्षपद देण्यात आलेलं होतं. हे दोन्ही काम चालायचं. 166 दिवस संसदेचं काम म्हणजे संविधानाचं काम चाललं आणि 1947च्या दरम्यान निर्माण करण्यात आलेली होती. बाबासाहेबांना त्याचं अध्यक्षपद देण्यात आलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये 7 सदस्य होते. त्याच्यामधले काही बिमार होते, काही देहांत झालेला होता. म्हणजे 1 मॅन आर्मी किंवा सिंहाचा वाटा ज्याला आपण म्हणत असतो तो बाबासाहेबांनी ते संविधान निर्मिती करत असताना उचलला. त्याच्यामुळे आपण त्यांना संविधानाचे शिल्पकार असं सुद्धा म्हणत असतो. आणि या सगळ्या घडामोडी घडत असताना संविधान सभा बनवायसाठी 64 लाख रुपये त्यावेळेस खर्च आला. आता हे सगळ्यांनाच माहिती आहे. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, काही ठिकाणी मी 17 दिवस पण वाचलेले आहेत. तर एवढे दिवस संविधान निर्मितीसाठी लागला हे आपल्याला माहिती आहे. आता संविधान निर्माण करत असताना त्यांना भरपूर अडचणींना तोंड द्यावं लागलं. आता मी जर कधी मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत अधिकार सांगायला लागलो तर त्याला बराच काळ जाईल किंवा बराच वेळ लागेल आणि कदाचित तुम्हाला बोर सुद्धा होईल. कारण हे बऱ्याच वेळा पडगण सरांनी आपल्याला बऱ्यापैकी समजावून सांगितलेलं आहे. कारण दरवेळेस सांगताना ते या 2 गोष्टी आपल्याला आवर्जून सांगत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला त्या बऱ्यापैकी पाठही झालेल्या असतील. बरोबर आहे ना? झालेले आहे पाठ? हो का नाही? का पाठ झालेले गेले पास होऊन? तुम्ही आता एक छोटीशी गोष्ट सांगतो. एखाद्यावर जर अन्याय झालेला असेल तर दूर कसा करायचा? आपण आता रोज धार्मिक ग्रंथ वगैरे वाचत असतो, बरोबर आहे की नाही? कुणी गीता वाचतं, बायबल वाचतं किंवा कुराण वाचतं. हे कॉन्ट्राव्हर्सल नाहीये, पण जस्ट सांगतो. तर तुम्ही याचा आधार घेऊन तुमच्यावरचा अन्याय दूर करायसाठी मर्यादा पडतील. पण जर तुम्ही एक ग्रंथ वाचला संविधान तर नक्कीच तुमच्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल. तर हे संविधान निर्मितीचं कार्य जवळपास अजूनही चालूच आहे. कारण नवीन नवीन अमेंडमेंट काही ना काहीतरी चालूच आहे. पंचायत राज वगैरे असेल किंवा स्थानिक प्रशासन संस्था असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतच राहिल्या आणि इथून पुढे होतच राहतील. जसा जसा मानवी समाज बदलत जातो तसा तसा याच्यामध्ये बदल होत जातो. आपण पाहिलं मनुच्या व्यवस्थेपासून तर इथं बाबासाहेबांनी लावलेले किंवा निर्माण केलेले जे संविधान आहे तिथपर्यंतच्या व्यवस्थेपर्यंत आपण आलेलो आहे. आता याच्यामध्ये ज्या प्रचलित घडामोडी असतील किंवा आताचं जे काही वातावरण असेल याच्यावर बोलायचं काही कारण नाही. कारण तेवढा माझा अभ्यास बी नाही, तेवढी माझी लायकी बी नाही. त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही तर जास्त काही बोलत नाही. या ठिकाणी ताडे सरांनी मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तुम्ही शांततेत ऐकलं त्यासाठी तुम्हाला पण थँक्यू. थांबतो. जय हिंद, जय भारत. थँक्यू सर. सचिन पाटील सरांनी आपल्याला संविधान दिनाबद्दल छान माहिती दिली, त्यांच्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते. त्यानंतर मी आपल्या शाळेचे कमांडंट संजय सिंह सोनवणे सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. जय हिंद. थोड़ी देर पहले सोलंकी सर ने याद दिलाया था कि आप लोगों का जोश कम है और वो दिख भी रहा है.
आज खास करके जब हम संविधान की बात कर रहे हैं और संविधान डे मना रहे हैं तो ये शोभा नहीं देता है। आप लोग थोड़ा सा जोश की झलक दिखाएंगे। हाउ इज द जोश? हाय सर। नॉट सो हाई। हाउ इज द जोश? हाय सर। दिवाली में आपने कुछ नहीं खाया, आप भूखे थे घर में, ऊंची आवाज आनी चाहिए। हाउ इज द जोश? हाय सर। आई थिंक धीरे धीरे यहाँ का खाना खा के फिर ऊर्जा बढ़ेगी, ऐसा मुझे लगता है। ओके, अभी आज हम जिस चीज के लिए इकट्ठा हुए हैं वो बहुत इंपॉर्टेंट चीज है। अभी पाटिल सर ने बहुत अच्छी तरीके से कम शब्दों में पूरी पार्श्वभूमि बताते हुए इतिहास से लेके एक समाज निर्मिति कैसे होती है और उसके बाद कायदा कानून की जरूरत कैसे पड़ती है, अलग अलग सभ्यताओं की बात की। हमारे एक प्रोफेसर होते थे IIM लखनऊ में, उन्होंने एक छोटा सा उदाहरण दिया था कि सपोज एक काल्पनिक आइलैंड है, वहां पे सिर्फ एक लड़की है और लड़की अपने तरीके से जीवन जी रही है और वो कुछ भी कर सकती है, गाना गा सकती है, डांस कर सकती है, सो सकती है, खेल सकती है, अकेली है। कुछ दिनों बाद वहां पे एक और व्यक्ति आती है, मान लो एक लड़का आता है, तो कुछ दिनों तक वो रूटीन चलता रहा, अब दो लोगों का चलता रहा, लेकिन कहीं ना कहीं छोटी छोटी तकरारें शुरू हुई और फिर मतभेद शुरू हुए और फिर कुछ व्यवस्था ठीक चले इसके लिए उनको लगा कि हमें कुछ रूल्स बनाना पड़ेंगे और ये रूल्स उन्होंने बैठ के बनाए। फिर कुछ दिनों बाद वहां पे संख्या बढ़ी, फिर तकरारें और बढ़ी, फिर जब रूल्स बनाने की बात आई तब भी एक मत ना हो। यही मानव जाति का असली मायने में इतिहास है। आप देखिए, आज हम 100-200 साल पहले का अगर इतिहास पढ़ते हैं और वहां की सभ्यता की बात करते हैं किसी भी देश की, तो हमें लगता है कि ऐसे कैसे हो सकता है। लेकिन मैं दावे के साथ कहता हूं कि 200 साल बाद लोग हम पे भी हंसेंगे, कैसे कैसे जीते थे लोग। कुछ सालों पहले तक हम जानवरों का कोई जिक्र नहीं करते थे, उनके लिए कोई कायदा कानून नहीं था। आज जानवरों के लिए भी कायदा है। हम पेड़ पौधों के लिए बात करते हैं आज, और आने वाले समय में ये चीजें बढ़ेगी और कुछ चीजें जो आज सोच भी नहीं रहे हम, हर चीज की प्रोविजन होगी उस कायदा व्यवस्था में, हर चीज का सोच विचार उसमें आता रहेगा। और यही डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने जब संविधान बनाया, सबसे पहले ये पार्श्वभूमि जो पाटिल सर ने बताई, उसमें मैं एक चीज और ऐड करूंगा कि हम एक गुलाम स्थिति से बाहर निकलना चाह रहे थे। एक खुला देश हमें मिल रहा था और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर एक उचित व्यक्ति थे इस चीज पर काम करने के लिए। इसीलिए गांधी जी ने उनका नाम और उन्हीं से काम करवाना उचित समझा। उनका काफी देशों का अभ्यास भी था और उन्होंने और अभ्यास किया, तब जाके उन्होंने जो जो अच्छी चीजें अपनी व्यवस्था के लिए, क्योंकि हमारा तो जस्ट शुरुआत था, 1947 में जो स्थिति थी ये एक संघ भारत भी नहीं था, तो ये सब सोच समझ के जो बेस्ट पॉसिबल संविधान बना सकते हैं वो हमारे सामने आज है। और ये भी प्रोविजन की, उसकी भी व्यवस्था की कि आने वाले समय में क्या क्या संभावनाएं हर चीज का अमेंडमेंट हो सके। हर चीज के लिए आज हम इस बुक के अंदर अपना सॉल्यूशन ढूंढ सकते हैं। अब हमारा कर्तव्य क्या है? जो ब्रिटेन डेमोक्रेसी है, ओल्डेस्ट डेमोक्रेसी मानी जाती है, उसका कॉन्स्टिट्यूशन बहुत कम शब्दों में दिखाई देता है। 12वीं शताब्दी में इनका एक डेमोक्रेसी
बीच अस्तित्व में आया, लेकिन इनके यहां महिलाओं को मतदान का अधिकार 20वीं शताब्दी के शुरू में मिला, 1918-19 में मिला। लेकिन हमारे 1947 के पहले दिन से हमें मतदान का एक बहुत बड़ा पावर मिला। यस, उसमें 18 साल की उम्र ये क्राइटेरिया है ताकि सूझबूझ आए। अब मैं ये आह्वान करना चाहता हूं, इस दिन संविधान की अगर हम सही में रिस्पेक्ट करते हैं, उसको मानते हैं, और अगर मानते हैं कि डेमोक्रेसी इज वन ऑफ द बेस्ट फॉर्म ऑफ एडमिनिस्ट्रेशन, इज वन ऑफ द बेस्ट फॉर्म ऑफ गवर्नमेंट, क्योंकि क्या बेस्ट है इसके लिए अलग अलग प्रमाण मिलेंगे। लोग तो राम राज्य की बात करते हैं, एक काल्पनिक चीज से देखा जाए जहां बहुत ही बढ़िया राजा था जो न्याय कर सकता था। लेकिन जब लोगों ने ही लोगों का एक चुनाव करना है और जरूरत पड़ी तो उनको बदल देना है, अगर ऐसी व्यवस्था है तो इससे बेहतर क्या हो सकता है? कोई भी परमानेंट नहीं है। और सबके प्रॉब्लम्स सामने आते हैं तो उसका सॉल्यूशन इसी में है। तो जब मतदान करते हैं तो हम किस तरफ कर रहे हैं? अब आधुनिक मंदिर, अगर संविधान को अगर हम बोले ये है गीता, ये है बाइबल, ये है कुरान, यही सब कुछ है, तो मंदिर कहां है? मस्जिद कहां है? चर्च कहां है? वो है पार्लियामेंट। अब इसमें पुजारी कैसे होने चाहिए, इसमें घंटी कैसे होने चाहिए, इसमें मौलवी कैसे होने चाहिए? वो होने चाहिए आदर्श। बस हमारा रोल वहीं पे। हमारे पूर्वजों ने, खास करके डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने शायद ये भरोसा जताया कि इतनी मेहनत के बाद उन्होंने एक दिशा देने वाला पूरा एक संविधान बनाया। उस समय के लोगों ने अपनी जान देके हमें फ्रीडम दिलाया और हमें एक मार्गदर्शन करने के लिए सब कुछ दिया हुआ है। लेकिन हम उस पथ पे कितने काबिल तरीके से चल सकते हैं, ये हमें सोचना है। तो अगर आप इस चीज को बस समझ जाए कि कल जाके इस डेमोक्रेटिक संस्थाओं को, इस देश को, क्योंकि आज पूरी दुनिया में लगभग 55 देश अगले 2-3 साल में, शायद ज्यादा, इकोनॉमिक क्राइसिस में आने वाले। आप अगर देखेंगे इंटरनेट डोमेन में, अलग अलग देश इकोनॉमी से परेशान है, लेकिन अपना देश 5वीं बड़ी महासत्ता अर्थव्यवस्था है और हम 3रे नंबर पे सभी लोग बोल रहे हैं कि पहुंच जाएंगे अगले 2 साल में। तो हम तो आगे बढ़ रहे हैं। इसका मूल कारण है हम डेमोक्रेटिक व्यवस्था है, यहां खुलापन है। ये शायद आजादी से पहले ऐसे नहीं बैठ सकते थे, उसका कोई क्राइटेरिया नहीं था, कौन कैसे बैठेगा इसका एक अलग ही क्राइटेरिया था। आज सब कुछ यूनिफॉर्म है। तो ये इतना बड़ा हमें स्वातंत्र्य मिला है विचारों का, आचारों का, लेकिन एक दिशा निर्देशक है संविधान, और उससे जुड़ा हुआ हर नागरिक का एक कर्तव्य है मतदान। तो हम अगर सोचें कि हमारे आधुनिक राज्यकर्ता कैसे हो, बस उतना अगर हमने कर्तव्य कर लिया तो हम अपना देश और ऊंचाई तक ले जा सके, क्योंकि इसी में हमारी असली भक्ति है देश की। हर आदमी बॉर्डर पे राइफल लेके खड़ा हो, हर आदमी डॉक्टर बने, हर आदमी ऐसा काम करे जिससे देश के डायरेक्ट डेवलपमेंट में दिख रहे, ऐसा नहीं है। हर आदमी अगर ये समझ जाए कि हम अच्छे लोगों को सपोर्ट करें, अच्छी व्यवस्था को सपोर्ट करें और उसमें कहीं पे भी भाईबंदी ना करे, कोई जात पात ना करे और पैसों का तो कोई रिश्ता ना हो, तब जाके बहुत अच्छे राज्य शासन चलाने वाले लोग हमें बेहतर से बेहतर मिलते रहेंगे, बेहतर से बेहतर। और फिर हमारा देश 3 नंबर नहीं 1 नंबर में पहुंच जाएगा आने वाले 2-3 दशक में, बिल्कुल पहुंच जाएगा। तो आपको अगर इतना भी समझ में आ गया कि आपकी 11वीं-12वीं के बच्चे तो अभी जल्द ही उनको ये मतदान का अधिकार मिलने वाला है, संविधान को अच्छी तरह समझे और आप किसी भी जॉब में रहें, अपने देश पे प्रेम करना ये हमारा प्राथमिक कर्तव्य है। हमारे माँ बाप पे प्रेम करना ये हमारा प्राथमिक कर्तव्य है। इसमें कोई हमें
एक्सक्यूज नहीं है। तो ये कर्तव्य, ये प्रेम करते हुए ड्यूटी कैसे करें? तो हम देश की डायरेक्ट सेवा कैसे भी रूप में करें, लेकिन ये इनडायरेक्ट सेवा, जब हम जिस समय मतदान करते हैं उस समय बहुत इंपॉर्टेंट ड्यूटी होती है, लेकिन उसका एहसास बहुत कम है। तो इतना भी समझ जाए कि ये संविधान हमें इकट्ठा करने के लिए हमारे देश की शक्ति है, और यही आधुनिक धर्म ग्रंथ है। अगर किसी को धर्म ग्रंथ की भाषा समझ में आती है तो यही आधुनिक मानवता का धर्म ग्रंथ है, क्योंकि इससे सबको सम्मान मिलता है और सबको आजादी मिलती है जीवन जीने की। और मैं बोल रहा हूं निर्जीव चीजों को भी इसमें आजादी है, संरक्षण है, सब कुछ है, सजीव तो है ही। तो इतना भी अगर हमें समझ में आए तो यही सही मायने में आज का जो संविधान दिन है, इसको हम जो सेलिब्रेट कर रहे हैं, थोड़ी देर पहले जब हम वहां पे पुष्प गुच्छ संविधान की किताब के सामने रख रहे थे, उसमें एक फोटो है, उसमें सभी वो महान विभूतियां हैं, तब के प्राइम मिनिस्टर जिन्होंने बनाया, वो पूरी समिति। पल भर के लिए मन में एक शंका आई, क्या हम इनके सामने खड़े हो सकते हैं? क्या हम सही मायने में इस किताब को फॉलो कर रहे हैं? मेरा मन बोलता है नहीं, हमें बहुत कुछ सुधारना करनी है। हमें बहुत कुछ सुधारना करनी है अपने बेसिक स्वभाव में। आजादी मिली है, उसका सही मायने में उपयोग करने की नीति सोचना पड़ेगा इस पे, नहीं तो आधुनिक गुलामी अलग है। हमारे आस पड़ोस में लोग गुलाम होने जा रहे हैं, वो है आर्थिक गुलामी। जैसे गांव में एक साहूकार किसी गरीब को गुलाम कर देता है, अब इसका आधुनिक रूप दिख रहा है, एक देश दूसरे को गुलाम बना रहा है, तरीका बदल गया। तो हमें बहुत सोच समझ के ऐसे दिन अपने आप से, थोड़ी देर बाद प्लेज भी होगी, प्रतिज्ञा होगी, लेकिन सिर्फ कागजों में, शब्दों में नहीं रहना चाहिए। हम सब ने इसको सोचना चाहिए कि हम एक आजाद देश के बहुत अच्छे नागरिक बने और अपने देश के प्रति सही मायने में अपना कर्तव्य निभाते रहे और अच्छा काम करें। बहुत ज्यादा नहीं, छोटी छोटी चीजों में अपना काम करते रहे, तब भी बहुत बड़ी बात है, बहुत बड़ी सेवा है। अंत में मैं यही कहूंगा कि बाकी जगह पे तो ये चीज हो ही रही है, लेकिन एक सैनिक स्कूल में, जहां पे एक देश के प्रति सम्मान जताने वाला एक यूनिफॉर्म पहन के आप बैठे हैं, इसमें वो एक संदेश है कि आप देश के नागरिक भी हैं और देश के सैनिक भी हैं। ये यूनिफॉर्म का मतलब है। और आपको तो और ज्यादा चेतना आनी चाहिए और सतेज होने चाहिए और ऊर्जा फील होनी चाहिए कि हम तो भावी बहुत अच्छे नागरिक हैं। सभी महान विभूतियां जिनको हम मानते हैं, उनके आदर्शों पे चलने वाले हैं और सही मायने में भारत माता के जो पुत्र पुत्री है, हम बन के दिखाएंगे। इतना भी समझ में आया तो बहुत बड़ी बात है। बहुत अच्छी विस्तार से जो पाटिल सर ने बताया, उसमें से थोड़ा भी समझ में आया होगा तो आपको ये कैरी करना है। इस किताब को जीवन में पढ़ने का भी प्रयास करिए, नहीं तो इधर उधर सुनते हैं तो वो पॉइंट्स कम से कम दिमाग में रखिए और अच्छे मार्गक्रमण करते हुए अपना जीवन बिताना है। यही संविधान का असली संदेश है, देश को नुकसान न पहुंचाना और देश के प्रति थोड़ी वफादारी, ईमानदारी, ये हमारे मन में आ जाए, यही बहुत बड़ी अचीवमेंट है। अभी हमारा एकेडमिक सेशन शुरू हुआ है, मैं ये आह्वान करूंगा जल्द से जल्द पढ़ाई में लग जाइए और स्कूल में एक्टिव हुई। आज आप एक्टिव नजर नहीं आ रहे, जल्द से जल्द एक्टिव हो जाइए। आता मी प्रांजल हिवाळे हिला उद्देशिका पत्रिका वाचन करण्यास बोलवते, तर सर्वांनी तिच्या मागे वाचन करावे। जय हिंद फ्रेंड्स, आज आपण संविधानानिमित्त संविधानाचे
वाचन करणार आहोत। सर्वांना विनंती आहे की संविधानासाठी सर्वांनी तयार व्हायचं आहे। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। जय हिंद। आता मी पी बोरेकर सरांनी आभार प्रदर्शन करण्यासाठी बोलवते। जय हिंद ऑल ऑफ यू। आज संविधान की 75वीं वर्षगांठ के उपलक्ष्य में हम सभी यहाँ पे इकट्ठा हुए हैं और यहाँ पे हमारे स्कूल में ये प्रोग्राम अच्छी तरह से संपन्न हुआ है। तो इस प्रोग्राम के लिए आज इस प्रोग्राम के जो अध्यक्ष थे हमारे स्कूल के कमांडेंट कर्नल सोनोने जी सर, उनको मैं धन्यवाद देना चाहता हूँ कि उन्होंने हमारे बच्चों को मार्गदर्शन किया और इस प्रोग्राम को करने की जो परमिशन जी वो भी उन्होंने दी, इसलिए मैं उनको धन्यवाद देता हूँ। आज के इस प्रोग्राम के अतिथि के रूप में हमारे स्कूल के प्रधानाचार्य निखिल जी राठौर सर, उनको मैं धन्यवाद देता हूँ क्योंकि वो हमारे स्कूल में उपस्थित रहे। उसके बाद जो है हमारे स्कूल के वाइस प्रिंसिपल डॉक्टर सोलंकी सर और हमारे स्कूल के वाइस प्रिंसिपल डॉक्टर परगान सर, ये दोनों यहाँ पे उपस्थित रहे, हमारे प्रोग्राम की शोभा बढ़ाई, इसलिए मैं उनको धन्यवाद देता हूँ। इसके साथ इस प्रोग्राम को तैयार करने के लिए जो हमारे स्कूल के तायड़े सर है, उन्होंने काफी मेहनत ली, उनको भी मैं धन्यवाद देता हूँ। उसके साथ साथ आज के इस संविधान दिन के उपलक्ष्य में हमारे स्कूल के पाटिल सर, उन्होंने काफी अच्छी जानकारी हम सभी को संविधान दिन के बारे में दी, इसलिए मैं उनको धन्यवाद देता हूँ। जिन बच्चों ने यहाँ पे अनकरण किया, काफी अच्छा किया, उनको मैं धन्यवाद देता हूँ। इसके साथ साथ जो भी स्टूडेंट है, काफी अच्छी तरह से इस प्रोग्राम को उन्होंने सुना, इसके लिए मैं उनका भी धन्यवाद देता हूँ। और हमारे सभी टीचर मित्र इस प्रोग्राम में उपस्थित रहे, उनको मैं धन्यवाद देता हूँ। और जिन्होंने इस कार्यक्रम के आयोजन में प्रत्यक्ष और अप्रत्यक्ष रूप से सहभाग दिया, उन सभी का मैं धन्यवाद व्यक्त करता हूँ। अभी इसके बाद जो है हमारा सेकंड पीरियड स्टार्ट